सामाजिक पार्श्वभूमी क्रिमिनल ट्राईब किंवा पारधी समाज किंवा आता आश्रम शाळा तिथली मुळात स्वप्नच बघत नाहीत. त्यांना जर विचारलं तुम्हाला काय व्हायचंय ते म्हणतात कुठेतरी कंपनीत जॉबला जायचे, कुठेतरी दुकानात जॉबला जायचे. त्यांनी मोठी स्वप्न कशी बघितली पाहिजे? सर मोठी स्वप्न बघण्यासाठी सर पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्ही शिक्षण चांगलं घेतलं तर तुम्हाला आपोआप ती स्वप्न असं वाटतं की मी आज इंजिनियर झालो, तुम्ही का नाही चांगले आयटी कंपनी जॉब करा. मी आज म्हणजे समजा माझं लॉ केला असेल तर मी का नाही जज व्हा. असं म्हणजे जसं शिक्षण होईल तसे माणसाचे विचार ब्रॉड होत जाते असं वाटतं सर मला. आणि चांगल्या लोकांमध्ये राहण्यानंतर आपल्या विचारामध्ये आपले म्हणजे वैचारिक भावना बदलत जाते. जसं की मी लायब्ररीमध्ये जाऊन बसलो जे माझ्या मागे पुढे बघणार की पोरं डीसी IS म्हणजे युपीएससीचे अभ्यास करतात ते बघून मला असं वाटलं की माझे स्वप्न वाढले की मी पण आज कॉन्स्टेबल तर होत पण मी का नाही मी PSI का मी DSS का मी मोठं स्वप्न बघू असा विषय झाला. बरोबर आहे, खरं सर. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे वाघ आहे आणि त्यातून मग तुमच्यासारखे वाघ आहेत ते तयार होणार आहेत. बरोबर आहे. आणि हे समाज परिवर्तनाची एक महत्वाची चावी शिक्षण ठरतंय.